केटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज। मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचे 2100 रुपये केव्हा मिळतील? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधी 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत मुदत दिली होती। नंतर ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली। 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी 1500 रुपये जमा झाले होते। त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आल्यानंतर त्या महिन्याचे पैसेही बँक खात्यात जमा झाले। नंतर सरकारतर्फे आधी सप्टेंबरपर्यंत त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली। नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्याचे पैसे एकदाच जमा करण्यात आले। आता प्रतीक्षा 6व्या हप्त्याची आहे। महायुतीचे सरकार सत्तेत येणार आहे, त्यामुळे शिंदेंनी 2100 रुपये देण्याची नवीन घोषणा केली। म्हणजे येत्या डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये जमा मिळायला हवे, पण तसं होणार नाही। 2100 रुपये आपल्याला डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाहीत, कारण अजूनही सरकार स्थापन झालेले नसल्यामुळे पूर्वीप्रमाणे 1500 रुपये खात्यामध्ये जमा होतील। 2100 रुपये मग कधीपासून मिळतील? तर महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांची घोषणा केलेली आहे, त्याप्रमाणे त्यांना देणे भाग आहे। आणि काही दिवसापूर्वी बऱ्याचशा महिला मुख्यमंत्र्याचे अभिनंदन करायला गेले होत्या। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी त्या महिलांना आश्वासित केले आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही लवकरच 2100 रुपये देऊ। त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला 2100 रुपये मिळणार हे आता निश्चित झालेले आहे। पण ते डिसेंबरपासून मिळणार नाहीत, तर डिसेंबरचा जे काही हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील। लाडकी बहीण योजना 2100 रुपये इन्स्टॉलमेंट केव्हापासून मिळणार हे आपण सविस्तर पाहूया। लाडकी बहीण योजनेचे अतिरिक्त 600 रुपये प्रत्येक लाभार्थ्याला द्यावे लागणार आहेत। या प्रत्येक 2 कोटी लाभार्थ्यांप्रमाणे 600 रुपये अतिरिक्त जी काही निधी आहे या निधीची तरतूद देखील महायुती सरकारला येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये करावी लागेल। त्यांची पुरवणी मागणी मांडावी लागेल आणि पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर त्यासाठीचा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित केला जाईल आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जातील आणि ते कोणत्या महिन्यातल्या खात्यामध्ये जमा केले जातील हे देखील आपल्याला त्याच शासन निर्णयाच्या माध्यमातून समजणार आहे। त्यामुळे जरी महायुती सरकार आता सत्तेवरती आलेले असले तरी देखील आपल्याला लगेच ते 2100 रुपये देणार नाहीत किंवा देऊ शकणार नाहीत, कारण महायुतीचं सरकार जरी आलं असलं तरी सुद्धा शासन निर्णयाचा जो निर्बंध आहे, नियम आहे तो लागूच असणार आहे। त्यामुळे वाट पहा लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयाची केव्हा मिळणार हे आता लवकरच समजणार आहे। येणारं सरकार हे लाडक्या बहिणीचं असणार आहे, त्यामुळे वाट पहा। नमस्कार, पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज, नांदेड, किनवट।